भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। महाराष्ट्र सरकार द्वारा छत्रपति शिवाजी महाराज महसूल अभियान की शुरुआत की गई है, जिसके तहत आम जनता को सरकारी सेवाएं गांव स्तर पर उपलब्ध कराई जा रही है। इसी अभियान के प्रथम चरण में वासिम जिले के ग्राम केकतउमरा में जिला प्रशासन की ओर से शुक्रवार को विशेष शिविर आयोजित किया गया। शिविर में ग्रामीणों को 7 बार भूमि दस्तावेज, आधार कार्ड, संजय गांधी योजना सहित विभिन्न योजनाओं से जुड़े जरूरी दस्तावेज मौके पर ही उपलब्ध कराए गए। इस दौरान कृषि विभाग, राजस्व विभाग, समाज कल्याण विभाग और भूमि अभिलेख विभाग के अधिकारी कर्मचारियों ने उपस्थित होकर लोगों की समस्याएं सुनी और उनका त्वरित समाधान किया। शिविर से लाभान्वित ग्रामीणों ने प्रशासन की इस पहल की सराहना करते हुए संतोष व्यक्त किया। त्याची वैधता आहे, त्याची सुद्धा जनजागृती या शिबिरातून होणे महत्त्वाचे आहे। प्रत्येक सातबाऱ्यावर तलाठ्याची हस्तलिखित सातबार सही आता आवश्यक नाही। डिजिटल सातबारा हा तुम्हाला पोर्टलवरून उपलब्ध होतो। दुसरं महत्त्वाचं जिवंत सातबारा म्हणजे आणखी याच्यामध्ये आहे की बऱ्याच सातबारावर अजूनही मयताची नावं आहेत। ती मयताची नावं कमी करून त्यांची वारसांची नावं नोंदविणे यासाठी सुद्धा तुम्हाला ई-हक्क प्रणालीमध्ये ऑनलाईन अर्ज करता येतो किंवा तलाठ्यांकडे, ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे आपण ऑफलाईन सुद्धा अर्ज करता येतो आणि आपल्याला वारस नोंद ही मंजूर करता येते। त्याचबरोबर काही अतिरिक्त बोजे किंवा ज्याला अनावश्यक नोंदी सातबाऱ्यावर असतील त्या सुद्धा नोंदी आपल्याला कमी करण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज द्यावा लागेल। या शिबिरामध्ये दुसरा मुख्य योजना आहे सामाजिक अर्थसहाय्य, ज्याच्यामध्ये संजय गांधी आणि श्रावणबाळचे लाभार्थ्यांना लाभ देणे। जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनी या शिबिरामध्ये आपले अर्ज करावे, त्याला योग्य कागदपत्र जमा करावी आणि आपले लाभ इथून आपल्याला वितरित करण्यात येईल। काही लाभ सुद्धा आपण यानंतर वितरित करणार आहोत। सर्वात महत्त्वाची सुधारणा म्हणजे तुकडेबंदी कायदा। प्रत्येक शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय आहे। बरेच व्यवहार आपले हे तुकडेबंदीचे यापूर्वी झालेले आहेत आणि ते तुकडेबंदीचे व्यवहार आता नियमानुकूल करणे हा सुद्धा शासनाचा एक उद्देश आहे। त्यासाठी शासनाने काही गाईडलाईन, काही मार्गदर्शक तत्व, काही रूल्स इथे घालून दिलेले आहेत। त्यानुसार आपल्याला कधीतरी तुकडेबंदीचा व्यवहार झाला आणि अद्यापपर्यंत तो सातबाऱ्यावर आला नाही, त्याची नोंद झाली नाही, अशा बाबतीत सुद्धा आता नवीन नियमानुसार कारवाई करता येईल।